आजच्या पाठाचे नाव आहे न्याय. जुम्मन शेख आणि अलगू चौधरी हे एकमेकांचे जिवलग मित्र. भले त्यांचे धर्म वेगवेगळे असोत, पण मैत्री अगदी गाढ होती. जुम्मन शेखच्या धाकात सारा गाव होता आणि अलगू चौधरीच्या घरी श्रीमंती पाणी भरत होती. जुम्मन शेखची एक म्हातारी मावशी होती. तिला मूलबाळ कोणी नव्हते. तिचा थोडासा पैसा अडका जमीन जुमलाही होता. जुम्मन शेखने म्हाताऱ्या मावशीची ही जायदाद स्वतःच्या नावे करून घेतली. ती ताब्यात येईपर्यंत त्याने मावशीची खूपच काळजी घेतली, तिची खूप सेवा केली. पण मग मात्र सगळा मोहरा फिरला. मावशीबाईंची सेवा करणे त्याने हळूहळू सोडून दिले. तिला 2 वेळच्या जेवणाबरोबर झणझणीत तिखट बोलणीही ऐकायला मिळू लागली. काही दिवस म्हातारीने हाल सोसले, पण पुढे पुढे जुम्मनच्या बायकोचा जाच तिला सोसवेनासा झाला. एक दिवस तिने धीर करून म्हटले, बाळा, तुमच्या दोघांच्या संसारात माझं म्हातारीचं पटेल असं काही वाटत नाही. तू आपला मला दरमहा खर्चाला थोडे पैसे देत जा, म्हणजे मी माझी वेगळी राहत जाईन. जुम्मनने मावशीचे हे बोलणे ऐकले आणि तिला निलाजरेपणाने म्हणाला, अरे वा, रुपये काय झाडाला लागतात होय. म्हातारीची सहनशीलता आता मात्र संपली. तिने जुम्मनला म्हटले, मी तुझी ही करणी पंचायतीसमोर मांडेन बरं पोरा. पण जुम्मनला पंचायतीची भीती नव्हती. खुशाल बोलाव पंचायत, तो म्हणाला, कारण सारा गाव त्याच्या मुठीत. त्याच्याशी शत्रुत्व कोणाला परवडणार. म्हातारी मावशी गावभर हिंडली. तिचे दुःख ऐकून लोक हळहळले, पण तिच्यासाठी जुम्मनशी वैर करायला कुणीच तयार झाले नाही. म्हातारी शेवटी अलगू चौधरीकडे येऊन म्हणाली, तू जरा चल बेटा, चल पंचायतीत. मी येऊन काय करू मावशी, जुम्मन माझा मित्र आहे. मी तुझ्या बाजूनं बोलून त्याच्याशी वाकडं घेणार नाही. अलगूने उत्तर दिले. म्हातारीने क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, अरे पोरा, वैराच्या भीतीपायी तू सत्य सुद्धा सांगणार नाहीस. तुझ्यात देव आहे की नाही. म्हातारी उठून गेली, पण तिचे ते शब्द मात्र अलगूला सारखे आठवत राहिले. संध्याकाळी झाडाखाली पंचायत भरली. म्हाताऱ्या मावशीने आपली कर्मकथा लोकांसमोर मांडली आणि म्हणाली, मला न्याय द्या. पंच परमेश्वर असतो. मी पंचाचा निर्णय मानीन. जुम्मनचा एक मित्र रामधन मिश्र म्हणून होता. त्याने जुम्मनला विचारले, बोल जुम्मन, पंच कोण असावा. कुणीही चालेल. म्हातारी निवाडा करेल तो पंच मला चालेल. बेफिकिरीनं जुम्मनने उत्तर दिले. मावशी म्हणाली, तुझा मित्र अलगू चौधरीच पंच बनेल. अलगू चौधरी म्हातारीचे बोलणे ऐकून घाबरला. तो सगळ्यांसमोर म्हणाला, मावशीबाई, तुला तर माहीत आहे आमची मैत्री. उगाच मला कशाला पंच नेमतेस. पण म्हातारी गंभीरपणे म्हणाली, हे बघ अलगू, पंचाच्या मनात देवच असतो असं मी मानते. मैत्री खातर कुणी सत्य विकत नाही, समजलास. तू बोल, तुझ्या तोंडून देवच बोलेल. आणि अलगू चौधरी पंच झाला. दोन्ही पक्षांनी आपले म्हणणे पंचासमोर मांडले. अलगूने निवाडा केला. म्हाताऱ्या मावशीबाईला जुम्मन शेखने दरमहा खर्चाची रक्कम देत जावी आणि जर हा निवाडा मंजूर नसेल तर म्हातारीची मालमत्ता तिला परत दिली जावी. निवाडा ऐकला आणि जुम्मन एकदम हबकला. काल परवापर्यंत आपल्या जीवाचा जिवलग असलेला मित्र अशा रीतीने आपल्या विरोधी निवाडा करून आपली अब्रू वेशीवर टांगेल असे त्याला मुळीच वाटले नव्हते. तो मनातून संतापला. मग त्या दिवसापासून दोघांच्या मैत्रीला आपोआप ओहोटी लागली आणि जुम्मन अलगूचा सूड घेण्याची संधी शोधत राहिला. अन तशी संधी लवकरच आली. काय झाले की वर्षापूर्वी अलगू चौधरीने एक सुंदर बैलजोडी विकत घेतली होती. अतिशय उत्तम जातीचे बैल होते. त्यातला एक बैल अचानक मेला. आता जोडीतल्या दुसऱ्या बैलाचा काय उपयोग. गावातल्याच एका एक्केवाल्याला अलगूने दुसरा बैल विकून टाकला. 1 महिन्याने पैसे चुकते करायच्या बोलीवर त्याने बैल विकत घेतला. नवीन दमदार बैल. एक्केवाल्याला मग भान राहिले नाही. जिथे पूर्वी गुळाच्या ढेपा लादून बाजाराची दिवसाला 1 खेप व्हायची, तिथे 4-4 खेपा होऊ लागल्या. बिचारे जनावर महिन्याच्या आतच रस्त्यात मरून पडले. अलगू महिन्याभराने पैसे मागायला गेला तेव्हा एक्केवाल्याने सरळ त्याला हाकलून दिले. आम्हाला फसवलं. अर्धमेला बैल गळ्यात बांधला आणि वर पैसे मागतोय. भांडण वाढत गेले. शेवटी पंचायतीसमोर निवाडा करायचे ठरले. संध्याकाळच्या वेळी पंचायत बसली तेव्हा रामधन मिश्राने विचारले, सांग अलगू चौधरी, पंच कोण. एक्केवाला सांगेल तो पंच, अलगूने उदारपणे म्हटले. तर मग माझा पंच जुम्मन शेख, एक्केवाल्याने म्हटले. अलगू चौधरीचा चेहरा एकदम उतरला. त्याला पूर्वीच्या पंचायतीची आठवण झाली. जुम्मन आता त्या जुन्या घटनेचा बदला घेणार याविषयी त्याला शंका उरली नाही. जुम्मन शेख शांतपणे पंच म्हणून समोर येऊन बसला खरा,
पण त्याचे मन त्याला म्हणू लागले, हे पद जबाबदारीचं आहे. गड्या रे, सत्य जे असेल तेच तुला सांगितलं पाहिजे. पंच म्हणजे परमेश्वर. आता या पदावर बसलास की वैर नाही नि दोस्ती नाही. पंचापुढे एक्केवाल्याने आणि अलगू चौधरीने आपापली बाजू मांडली. अखेर जुम्मन शेखने पंच म्हणून निवाडा केला. बैलाची किंमत अलगू चौधरीला दिली गेली पाहिजे. बैल विकला गेला तेव्हा तो उत्तम होता, निरोगी होता. तेव्हा तो का आणि कसा मेला याच्याशी मूळ मालकाचा संबंध पोहोचत नाही. पंच बनलेल्या जुम्मन शेखच्या तोंडचे हे वाक्य ऐकले आणि अलगू चौधरी आनंदाने ओरडला, पंच परमेश्वराचा विजय असो. पंचायत उठली. लोक आपसात म्हणत होते, याला म्हणतात न्याय. पहा, पंचामध्ये देव असतो म्हणतात ते खोटं नाही. जुम्मन शेख उठून अलगू चौधरीजवळ गेला आणि म्हणाला, मित्रा, तू माझा निवाडा केलास तेव्हापासून मी तुझा वैरी बनलो होतो. पण आज मला कळलं, पंचाच्या गादीवर जो बसतो त्याला कुणी शत्रू नसतो की मित्र नसतो. न्यायाशिवाय त्याचं नातं दुसऱ्या कुणाशीही नसतं. आज मला कळलं पंच परमेश्वर का असतो ते. जुम्मनचे हे बोलणे ऐकले आणि अलगू चौधरीच्या डोळ्यात पाणी आले. दोघेही मित्र एकमेकांना कडकडून भेटले. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पाठ इथे संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.